नमस्कार सगळ्यांना. बघा, तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता यायला चालू झालेला आहे. कालपासनं पैसे यायला चालू झालेले आहेत. तुम्हाला पण पैसे आलेत का? आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पैसे वाटप चालू झालेलं आहे. जानेवारीचा हप्ता म्हणजे 7वा हप्ता बहिणींच्या खात्यात पडायला चालू झालेला आहे. तुम्हाला मी प्रूफ सहित सांगणार आहे, दाखवणार आहे. मेसेज वगैरे महिलांना मेसेज पण आले SMS की तुमच्या बँकेत पैसे जमा झाले आहेत म्हणून. ते मेसेज मी तुम्हाला प्रूफ सहित मी दाखवेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठे स्किप करू नका, कारण सरसकट महिलांना पैसे वाटप होणार आहे. त्याचे काही महत्त्वाचे नियम आहेत ते पण मी सांगते. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. कुठेही स्किप करू नका, कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ज्या महिलांना अजूनही पैसे नाही आले त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ, त्यांनी नक्की जरूर बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला लगेच कळेल की व्हिडिओ आला आहे आणि काहीतरी महत्त्वाची अपडेट आहे. कारण महत्त्वाचे अपडेट्स आपण देत असतो आणि सगळ्यात खरी बातमी आपण देत असतो. ठीक आहे. मग आताची मोठी बातमी म्हणजे की उद्या 26 जानेवारी आहे. उद्या सगळ्यांना वाटत असेल की बँका बंद असतात तर पैसे येणार नाहीत, रविवारी बँका बंद असतात. पण असं काही नाही आहे. लाडक्या बहिणीसाठी खूप आनंदाची बातमी आहे. उद्या पण पैसे चालूच राहणार पडण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे पडायला चालूच राहतील. काही बंद वगैरे होणार नाही सुट्टीमुळे वगैरे काही. कारण काय असतं, DBTद्वारे आपल्याला पैसे येत असतात, डायरेक्ट बँकेद्वारे नाही. त्यामुळे सुट्टी असली बँकांना तरी पण आपल्या खात्यात जे आहे ते पैसे पडतात. त्यामुळे असं नका समजू की 26 जानेवारीवर सुट्टी आज पैसे येणार नाहीत, फोन चेक करायची गरज नाही, असं नाही आहे. तुम्हाला फोन चेक करत राहणं गरजेचं आहे. कधीही पैसे खात्यात पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला फोन SMS चेक करत राहणं गरजेचं आहे. कारण ज्या महिन्याला अजूनही पैसे नाही आले त्यांच्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे. कारण 26 जानेवारीच्या आत पैसे येणार असं स्वतः आदित्य टिकन मॅडमने सांगितलं होतं. तर त्याच्यानंतर पैसे येणार का नाही माहीत नाही. पण आता 26 जानेवारीपर्यंत बऱ्याच महिन्यांना पैसे जात आलेले आहेत. मी तुम्हाला प्रूफ सहित दाखवणार आहे, मेसेज वगैरे सगळं दाखवते. ठीक आहे. तर बघा, 24 तारखेपासून म्हणजे काल काही महिलांना पैसे आले, परवा काही महिलांना पैसे आले, तर पैसे वाटप चालू झालेलं आहे. तुम्हाला पण विश्वास बसत नसेल तर माझ्याकडे प्रूफ आहे, तुम्हाला दाखवतेच मी. पण तरी पण तुम्हाला तुमचा फोन चेक करत राहायचं आहे. ठीक आहे. कारण तुमचे जर हप्ते राहिले असतील मागचे किंवा जानेवारीचा हप्ता, सगळे पैसे तुम्हाला तर जानेवारीसोबतच येणार आहेत. जानेवारी 7वा हप्ता आहे, तो हप्ता तुमच्या खात्यात पडायला चालू झालेला आहे. आता बघा, 1500 रुपये तुम्हाला पडतील. 21 रुपयाचं अजून काही नाही आहे, कारण 21 रुपये नाही मिळणार. 1500 रुपये तर नक्की मिळणार आहेत. ठीक आहे. जर तुमचा डिसेंबरचा हप्ता राहिला असेल तर तुम्हाला डिसेंबर प्लस जानेवारी असे मिळून 3000 रुपये मिळतील. किंवा तुमचं आधीचे कुठले हप्ते म्हणजे जुलै ऑगस्ट असे कुठले हप्ते राहिले असतील तर ते पण तुम्हाला त्यातच मिळून जातील. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आधीचे हप्ते प्लस जानेवारीचा हप्ता असे मिळून तुम्हाला तुमचे जेवढे हप्ते राहिलेत तेवढे सगळे मिळून जाणार आहेत. आता ज्या महिन्यांना पैसे अजून आले त्यांचं काही कारण असू शकतात, ते कारणं पण तुम्हाला मी सांगते. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्त जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. कारण सगळ्या महिलांना कळणं गरजेचं आहे की पैसे यायला चालू झालेले आहेत. कारण आत्तापर्यंत येणार असं म्हणत होते, पण जेव्हा घोषणा झाली तेव्हा पण 2-3 दिवस पैसे नाही आले. पण आता काल पैसे आलेत महिलांना. ठीक आहे. आज आलेत काही महिलांना पैसे. कमेंट येतात की पैसे आले म्हणून. त्यामुळे त्यांना 1500 रुपये जानेवारी हप्ता मिळाले. तुम्हाला पण हप्ता हवा असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, आदित्य पवार यांनी सांगितल्याप्रमाणे, ठीक आहे, तुम्ही इथं बघू शकता की 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला गेला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आदित्य पवार स्वतः माहिती दिली की एवढाचा चेक जो आहे तो गेलेला आहे. त्यामुळे आता पैसे चालू झालेत. कारण चेक तर एवढा गेला, त्यामुळे सरसकट महिलांना पैसे मिळणार आहेत. त्याची काळजी करू नका तुम्ही. त्यांनी सांगितलं की सगळ्या पात्र महिलांना हे पैसे ज्यात मिळणार आहेत. त्यांनी वचन दिल्याप्रमाणे ती योजना अशी चालू राहणार आहे, कुठे बंद होणार नाही. विरोधकांनी खूप टीका केल्या की की पैसे बंद होतील किंवा तात्पुरतं आहे किंवा निवडणुकीपुरतं आहे. निवडणूक झाली की पैसे बंद होतील असं काही नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी डिसेंबरचा पण हप्ता दिला आणि जानेवारीचा पण हप्ता आता वाटप चालू आहे. ठीक आहे. त्यामुळे असं नाही की बंद होईल वगैरे काही. सत्ता जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत त्यांचं लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, राहिला प्रश्न की त्यांना पैसे नाही त्यांचं काय. तर त्यांना पैसे नाही आले तर त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी स्वतःचं आधार सीडिंग चेक करायचं, कारण ते महत्त्वाचं आहे. कारण त्याच्याशिवाय तुमच्या खात्यात पैसे पडत नाहीत, ट्रान्झॅक्शन होत नाहीत. आता बऱ्याच जणांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता लाडकी बहीणमध्ये. तुम्हाला काय ऑप्शन दिसेल, ट्रान्झॅक्शन कॅन्सल दिसेल काही काहींचं. ठीक आहे. किंवा मागचं किंवा सध्याचं पण ते कॅन्सल का आहे, कारण त्याचे काही रिझन आहेत वेगवेगळे. एक तर पहिलं तर मेन रिझन आधार सीडिंग नसणं. तुमच्या आधार कार्डला जर तुमचं आधार कार्ड जर कुठल्या बँक खात्याला लिंक नसेल तर तुम्हाला पैसे पडत नाहीत. त्यामुळे ती एक गोष्ट अधिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळून जातील. त्यामुळे असं काही हे करू नका की पैसे नाही आले म्हणजे येणारच नाहीत वगैरे काही नाही. तुमचं आधार सेटिंग व्यवस्थित चेक करा. ते असेल तरच तुम्हाला पैसे येतील. नाही तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असू दे किंवा सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित असू दे, तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण काय होतं,
तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे, सगळं आहे, फॉर्म व्यवस्थित आहे सगळं, पण तुमचं आधार सीडिंगच नाही. असं असल्यामुळे पैसे येत नाहीत महिलांना. आणि ते सारखं सारखं सांगावं लागतं सरकारला पण की सीडिंग करून घ्या, सीडिंग करून घ्या. पण महिलांना वाटतं की सीडिंग आहे, ठीक आहे, मान्य, तुम्ही केलं पण असेल, तुमचं आहे ऑलरेडी केले, पण कधी कधी होतं इनॅक्टिव्ह. त्याचं स्टेटस तुम्हाला चेक करायचं, इनॅक्टिव्ह आहे का ॲक्टिव्ह आहे. पहिले तर तुम्ही घरी बसून पण चेक करू शकता ऑनलाईन. तुम्ही माहिती आहे, सगळं सोपं झालेलं आहे. तुम्ही एका फोनवर 5 मिनिटात तुमचा आधार सीडिंग स्टेटस आहे चेक करू शकता तुमच्या फोनवर. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. तुम्हाला पाहिजे असं तुम्हाला लिंक देते मी, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कमेंट करा, कमेंटमध्ये कळेल आपल्याला. तर बघा, तुम्हाला प्रूफ दाखवते मी पैसा आल्याचं. बघा इथं बघू शकता तुम्ही, 24/1/2025 ही तारीख आहे बघा. डिअर कस्टमर, DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ रुपीज क्रेडिटेड टू युअर अकाउंट. तर गव्हर्नमेंट पेमेंट म्हणजे हे सरकारकडनं झालेलं आहे आणि DBTद्वारे पैसा येतो तुम्हाला म्हटल्याप्रमाणे. त्यासाठी आधार सीडिंग गरजेचं आहे. आता बघा 24/1/2025 म्हणजे 24 तारखेला पैसे जायच्या खात्यात पडलेले आहेत, ठीक आहे. तुम्हाला पण असा मेसेज आला आहे का चेक करा, कारण असा मेसेज आला असेल तरच तुमच्या खात्यात पैसे पडलेले आहेत. कधी कधी काय होतं, SMS येत नाही, ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, प्रत्येक बँकेचं एक ॲप असतं, तुमच्या फोनमध्ये ॲप डाउनलोड करून ठेवा. तिथे तुम्ही स्टेटमेंट चेक करू शकता. स्टेटमेंटमध्ये व्यवस्थित दिसतं की कुठून पैसे आलेत, कुठल्या बँकेकडनं किंवा कुठल्या अकाउंटमधून आपल्याला पैसे आलेत, कुठल्या काय, सगळं कळतं. जर तुम्ही स्टेटमेंट बघितलं तिथे पण कळेल. नाही ते सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊ शकता, ठीक आहे. डायरेक्ट बँकेत गेलं की तुम्हाला पैसे मिळून जातील, ठीक आहे. तुम्हाला कळेल, पैसे नाही मिळणार, तुम्हाला कळेल की आपलं आधार सीडिंग किंवा आपल्याला पैसे आलेत की नाही, किंवा आधार सीडिंग आहे की नाही, ठीक आहे. तुम्हाला पैसे आलेत की नाही ते पण तुम्हाला कळेल की आपल्या बँक खात्यात पैसे आलेत की नाही. तुम्ही बँक कर्मचाऱ्यांना डायरेक्ट विचारू शकता की आमचे पैसे आलेत की नाही, चेक करायचे आम्हाला, तर तुम्हाला चेक करून सांगून देतील. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. ह्या 3 गोष्टी तुम्ही चेक करू शकता, 3 गोष्टींनी की आपल्याला पैसे आलेत की नाही, ठीक आहे. तर तुम्हाला पण तुमच्या फोनवर SMS चेक करत राहायचं सारखं. उद्या पण पैसे येणार, आज पण पैसे येतील. आज बऱ्याच महिन्यांना सकाळ पैसे आले, 10:30-11 वाजता बऱ्याच महिन्यांना पैसे आले. तुम्हाला पण आलेत का? आले असेल तर कमेंटमध्ये सांगा की पैसे आलेले आहेत म्हणून, ठीक आहे. आता बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता काही महिला ह्या आता सपोज यांना पैसे नसतील आले, तर त्या बाद पण असू शकतात, त्यांचा अर्ज बाद पण असू शकतो. तर कशामुळे बाद असू शकतो, कारण जर तुमचं आधार पण सीडिंग आहे, तुमचं फॉर्म पण अप्रूव्ड आहे, सगळं व्यवस्थित आहे, तर पण पैसे नाही आले तुम्हाला, असं असेल, ठीक आहे, तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तुमचा अर्ज परमनंटली रिजेक्ट म्हणजे तुमचा अर्ज बाद झालेला असेल. मध्ये झालं होतं की 60 लाख महिला योजनेतनं बाद, त्यामध्ये तुमचं नाव असू शकतं, कारण तुम्ही अपात्र आहात. एकतर पहिली गोष्ट, तुमच्याकडे तुमच्या ह्याच्यात तुम्ही एकतर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला असेल, ठीक आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला असेल, तरी मग तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल, तर तुम्ही अपात्र आहात. त्यामुळे ह्या ज्या महिला आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला, त्यांच्या आता त्यांची नावं आता यादीतनं वगळण्यात आलेली आहेत, ठीक आहे. त्याचा मेसेज पण महिलांना तसा गेलेला आहे, SMS. तुम्ही पण SMS चेक करा, तसा SMS महिलांना गेलेला आहे की तुम्ही तुमचं जे लाडकी बहीण योजना आहे, तुम्ही त्यातनं परमनंटली रिजेक्ट झालेला आहात म्हणून, कारण त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे तुम्हाला जर तुमचं सगळं व्यवस्थित असलं तरी पण पैसे नाही आले, तर तुम्ही समजू नका की आपण अपात्र आहोत आणि आपलं नाव योजनेतनं कट झालेलं आहे, ठीक आहे. ते लक्षात घ्या. तर अजून काही गोष्टी असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पैसे येणं महत्त्वाचं आहे. जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल, काय असेल, तर ते आधी सॉल्व्ह करून घ्या. जसं की आधार सीडिंग, रेशन कार्ड अपडेट पण महत्त्वाचं आहे, ते तुम्ही करू शकता. KYC वगैरे ते पण करायचं आहे. ते सगळं व्यवस्थित करा, मग तुम्हाला पैसे जे आहेत ते मिळून जातील, ठीक आहे. तर नक्की तुम्ही SMS चेक करत राहा, आज उद्यामध्ये पैसे येऊन जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि कमेंटमध्ये सांगा पैसे आलेत की नाही.